गाईज या हॉटेलला आपण गाईज आता जेवण केला. पाऊस एवढा भांगार होता ना पूर्ण ओला झालं जेव्हा बुट्ट बिट्ट कपडे त्याचे तेव्हा गोडाऊन समोर पूर्ण पाणी पाणी झालेले. आत्ताशी गाईज पाऊस बंद झालेला आहे. सगळ्यांची मेजरमेंट वगैरे घेऊन टाकलेली का. हे बघा हे जे स्प्रिंकलर आहे ना गाईज दिसतंय गाईज स्प्रिंकलरच्या ब्रांच. वेलकम टू माय न्यू ब्लॉग गाईज. आज आपण सकाळी आलेलो आहे जेल रोडला तेव्हा SS मोबाईलच्या साईडला. म्हणजे इजी बिल्डिंग दिसतील गाईज. म्हणजे आजचा आपला जो ब्लॉग आहे हा ब्लॉग चालू होणार आहे गाईज जेल रोडपासून. म्हणजे ही जेल रोडची साईट आहे गाईज. हे या साईटवर गाईज आता आपल्याला इथलं काम तर ऑलरेडी फायनल झालेलं आहे. म्हणजे हायड्रा सिस्टम झाली, त्यानंतर स्प्रिंकलर वगैरे सिस्टम झाली, ती सगळी फायनल झालेली आहे. तर ठाकूर साहेब येते इथं आता. तर गाईज आपल्याला इथं आज काय काम करायचं आहे, हां मेजरमेंट घ्यायची. जेवढी पण स्प्रिंकलर वगैरे त्यानंतर हायड्रा सिस्टम झाली, स्प्रिंकलर सिस्टम झाली, सगळ्या याची मेजरमेंट घ्यायची आहे. त्यानंतर काहीच आज बिल पण टाकणार आहे ठाकूर साहेब. आपण नाही टाकणार, ठाकूर साहेब टाकतील. म्हणजे इथली मेजरमेंट झाल्यानंतर आपण जाणार दुसऱ्या साईडवर पण आपल्याला भरपूर काम आहे. आता वाट बघतोय. ऑलरेडी 9:30 झालेले आहे. ठाकूर साहेब बोलले होते 10 वाजेपर्यंत मी येतो. आपल्याला रोजची लवकर यायची सवय आहे. बघू आता इथं थांबू थोडं, येतीला ते अर्धा तासात नाही का. म्हणजे एक्झॅक्ट ही साईड कुठं माहिती का, इंदिरा गांधी पुतळा आहे ना तिथं आहे. तिथं बसलो होतो मस्त गाडीवर, त्याच्यात डॉग आला आहे तिकडे. काहीच तर फायनली आता काहीच आपलं ना जे बेसमेंटचं काम होतं. म्हणजे पहिले मी सर्वात पहिले सगळ्यांची मेजरमेंट वगैरे घेऊन टाकले नाही का. हे बघा हे जे स्प्रिंकलर आहे ना काहीच दिसतंय काही स्प्रिंकलरच्या ब्रांच वगैरे जेवढे पण हे सगळ्यांची गाईज आता आपण मेजरमेंट घेतलेली आहे. त्यानंतर हायड्रंटॉल किती आहे, होज रील किती आहे, होज बॉक्स किती आहे, त्यानंतर होज पाईप किती आहे, ब्रांच पाईप किती आहे, त्यानंतर फायर अलार्मचं MCP किती आहे, हुटर किती आहे, पॅनल किती आहे, त्यानंतर स्टार्टर, त्यानंतर पंप किती आहे, प्रेशर गेज किती आहे, सगळं काहीच आपण आता क्वांटिटी मोजून घेतलेली आहे आणि आपल्या बुकमध्ये लिहून पण घेतलेली आहे नाही का. तर चला गाईज आता आपल्याला जायचं आहे स्वीकला. गाईज आपल्यासोबत आज आहे विजय ठाकूर साहेब. आता इथलं काम झालेलं आहे. आता इथून जाऊ स्वीकला, म्हणजे इंदिरानगरला जायचं आपल्याला. तिथले पण काही मेजरमेंट का काही क्वांटिटी घ्यायची कशात तरी. आता ठाकूर बोलले एकदा ते स्पष्ट पण बोलते नेमकं काय करायचं. तर चला निघू इथून. एक तर पाऊस चालू झाला आहे जेव्हा आता वल्ल होतो जावं लागेल. सकाळी चांगला रेनकोट दिसला होता, म्हटलं घेऊ का नको, परत म्हटलं जाऊ दे लागून. आपल्या गोडाऊनला बघा गाईज आता इथं बसून आपण केलं जेवण. हे बघा इथं हे हॉटेल आहे गाईज. या हॉटेलला आपण गाईज आता जेवण केला. पाऊस एवढा भांगार होता ना पूर्ण ओला झाला. जेव्हा बुट्ट बिट्ट कपडे त्याच्या तेव्हा गोडाऊन समोर पूर्ण पाणी पाणी झालेले. आत्ताशी गाईज पाऊस बंद झालेला आहे. गाईज आता आपल्याला जायचं स्वीकला. आपल्यासोबत आहे ठाकूर. ठाकूरची बॅग, हेल्मेट. ठाकूर गेले तिकडं त्यांचं बिल द्यायला, कारण त्यांनी त्या डब्बाने आणलेला वाटतं नाही का. म्हणजे वहिनी सांगत काय वाटतं घरी नाही त्याच्यामुळे. आपल्या का होजबॉक्सची कॉन्टॅक्ट 1 2 3 4 5 6 7 8 9 बोललो ना 12 बोललो का नाही. ठाकूर साहेब पण पूर्ण वल्ले झालेले आपले बघू शकते रे गाईस. जस्ट नाव गाईस आपण आलेलो आता स्वीटला. स्वीटची रिंग लाईन तर झालेलीच आहे ऑलरेडी. त्यानंतर म्हणजे 99% सगळं काम झालेलं आहे गाईस. फक्त राहिलेलं काम काय ॲक्सेसरीज लावायचे राहिले, जसं की हायड्रंटॉल झाले, होजरील झाले, त्यानंतर फायर अलार्म सिस्टम पण लावलेलीच आहे इथं म्हटलं असं तो गाईस. हे बघा ही फायर अलार्म सिस्टम ट्रकमधून घेतली होती. हां ट्रक त्या साईडला हो इकडं ट्रक. आता लॉक आहे आय थिंक आणि ॲक्सेसरीज बाकी आहे. हे बघा हायड्रंटॉल बाकी आहे आणि होजरीलचं कनेक्शन बाकी म्हणजे 99% सगळं काम झालेलं आहे. आलेलो आहे आपल्या ऑफिसला बघू शकते गाईस तुम्ही. आणि ऑफिसवर आहे ना गाईस लाईट गेलेली आज. तर काही खरं नाही आता. म्हणजे
तिकडून निघालो आपण स्नेहल प्राईडवरून, तिकडे गेलो कुणाल पाटीलच्या साईडवर. कुणाल पाटीलच्या साईडवर गेलो, त्यानंतर दादूचं काम बघितलं. म्हणजे गाईज आपण जो नवीन कॉन्ट्रॅक्टर टाकलेला होता त्याला ग्राउंड फ्लोअरचं पहिले काम करायला लावलं होतं. तर गाईज एवढं भारी काम केलेलं आहे ना, फर्स्ट टाईमच केलं भाऊनी. नवीन काम फॅन झालो डायरेक्ट. म्हणजे एकदा समजावलं भाऊनी, पूर्ण काम करून टाकलेलं आहे. तर गाईज आता त्याला आपण आता दुसऱ्या फ्लोअरचं पण काम दिलेलं आहे नाही का. आता उद्या त्याचं दुसरं फ्लोअर चालू होणार आहे, म्हणजे फर्स्ट फ्लोअर चालू होणार आहे. आणि त्यानंतर बाकीचे पण हळूहळू सगळे फ्लोअर करायचे. टोटली गाईज 7 फ्लोअर आहे म्हणून. चला गाईज आता काय करू, संध्याकाळचे 6 वाजलेले आहे. तर आपल्या ऑफिसला जेवढं पण हा पसारा दिसतोय गाईज तुम्हाला, त्यानंतर इकडं पण काही थोडंफार असेल तर सगळा गाईज हा पसारा आवरून घेऊ. आणि त्यानंतर गाईज आपण निघू आपल्या घरच्या प्रवासाला. कारण मला गाईज घरी जाताना अजिबात व्हिडिओ काढता येणार नाही. त्याचं कारण काय माहिती गाईज, मी 2 टाईम ओला झालेले आणि 2 टाईम सुकलेले. आज नाशिकला फुल पाऊस चालू आहे, प्रमाणच्या बाहेर एकदम खतरनाक विषय. दणक्यावर आहे नाद करा पण पाऊसाचा नाही. सकाळपासून काहीच विचार करा, मी 2 टाईम वल्ला झालेलं आहे आणि 2 टाईम सुकलं. आता पण सुकलोय परत. आता घरी जाता जाता पूर्ण वल्ला होणार आहे. त्याच्यात उद्या आता रेनकोटच घेऊन यावं लागेल. नाही तर काहीच काय करू, ते 2 व्हीलरला आता या असं भेटतं ना काहीतरी, ते लावून घेऊ. 6 वाजलेले आहेत. तर काहीच निघू आता थोड्या वेळात घरच्या प्रवासाला. ठाकूर साहेब पण काय काम करत होते, पण काम करता करता परत काय झालं, रोग आला लाईटीला. लाईट गेली, सगळं काम अर्धवट राहिलं. सो गाईज जस्ट नाव तुमचा भाऊ आत्ताशी घरी आलेला आहे. गाईज टाइम काय आलेला आहे माहिती आहे, 10:15 वाजून गेलेले आहे. म्हणजे 10:30ला गाईज फक्त 10 मिनिटं कमी. तर चला गाईज आता जाऊ, मस्त जेवण वगैरे करू घरात. एक नंबर धनकेवून नाद विषय तर ते का. आणि आय होप की गाईज आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर तुमच्या भावाच्या चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. बाय बाय, जय माता.